एक गंमत सांगू. आम्ही ज्या शहरात राहतो ना, तिथे स्नोफॉल होत नाही. पण स्नोची मजा घ्यायची असेल तर साधारण 1 तास ड्राईव्ह करायला लागते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चालले आहे आमच्यासोबत एका छोट्याशा स्नो ट्रिपवर. नमस्कार, मी मनाली अँड वेलकम टू माय चॅनल ऑन द ब्राईट साईड बाय मिली. तर झालं असं, एप्रिलचा पहिला वीकेंड होता. एके दिवशी सकाळी प्रसाद म्हणाला, लवकरच समर सुरू होईल, त्याआधी एक लास्ट स्नो ट्रिप करून येऊया का? मुलींना मजा येईल. आणि खरं सांगायचं तर त्याचा हा विचार आम्हाला लगेच आवडला. दरवर्षी फेब्रुवारीनंतर आम्ही स्नो सूट, ग्लव्ज, वॉर्मर्स सगळं छान धुवून सुकवून पुढच्या विंटरसाठी पॅक करून ठेवून देतो. पण यावर्षी का कोण जाणे, एप्रिल उजाडला तरी स्नो सूट्स अजून तसेच कपाटात होते. बहुतेक ते याच दिवसाची वाट बघत होते. मग काय, प्रसादचं सजेशन आम्ही मनावर घेतलं. कपाटात डोकावत असलेले स्नो सूट्स बाहेर काढले, ग्लव्ज, कॅप्स, वॉर्मर्स पॅक केले आणि सकाळी लवकर निघालो. वेदर छान सनी होतं, म्हणून खूप बोचणारी थंडी नसेलच असं वाटत होतं. पण स्नो माउंटन म्हटलं की थोडी तयारी असलेलीच बरी, नाही का? या जागेचं नाव आहे लूर माउंटन. याला माय फर्स्ट माउंटेन एक्सपिरियन्सही म्हणतात, कारण इथे फॅमिलीज, किड्स आणि बिगिनर्ससाठी स्नो एन्जॉय करायला एक खूप शांत आणि सिंपल जागा आहे. खूप मोठा कमर्शियल स्की रिसॉर्ट नाही, पण म्हणूनच कदाचित इथली नैसर्गिक सुंदरता अजूनही टिकून आहे. मुली सुरुवातीला थोड्या अवघडलेल्या होत्या. सुरुवातीचे काही क्षण स्नोसूट घातल्यानंतरचे थोडे अवघडलेलेच असतात, म्हणून त्यांना थोडं रिलॅक्स केलं. त्या दिवशी वातावरण खूप छान होतं. वरती ऊन होतं आणि आजूबाजूला पांढरा शुभ्र बर्फ. एका पर्वतावर उभं राहून लांबच्या पर्वतरांगा बघायला गंमत वाटत होती. मोंतान्य द लूर हा भाग सायकलिंग आणि माउंटेन बायकिंगसाठीही ओळखला जातो. इथले क्लाइम्ब्स काही सोपे नाहीत, पण व्ह्यूज इतके सुंदर असतात की अनेक सायकलिस्ट्स आणि बायकर्स इथे खास येतात. थोड्याच वेळाने आम्हाला आणखी काही बायकर्स पण दिसले. मनात विचार आला की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निसर्गाचा आनंद घेत असतो. आम्ही इथे स्नोमध्ये खेळायला आलो आहोत. हे बायकर्स इथे बायकिंगचा आनंद घ्यायला आले आहेत. आणि ती थोड्या वेळापूर्वीची सायकलिस्ट, ती इथे सायकलिंगचा आनंद घ्यायला आली होती. अशा ठिकाणी आल्यावर जास्त काही करायची गरजच नसते. फक्त थांबावं, शांत बसावं आणि निसर्गाला बघत राहावं असं वाटतं. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक छोटासा स्लोप सापडला. मुलींना तो दिसताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. जणू एक छोटं स्नो प्लेग्राऊंडच मिळालं आहे त्यांना. सांगायचं राहूनच गेलं, ही आमची 2 बाळंही आमच्यासोबत फिरत असतात बऱ्याच वेळा. मुलींना मनसोक्त स्नोमध्ये खेळू दिलं. त्यांनी स्नोमॅन बनवायचा प्रयत्न केला. थोडा गोल, थोडा वाकडा, पण त्यांच्या नजरेत तो परफेक्ट होता. आमच्या या छोट्या मॅडमना ग्लव्समुळे अडचण होत होती बहुधा, म्हणून ती बाबालाच इन्स्ट्रक्शन्स देत होती, असा बनव, तसा बनव. फायनली बनून झाल्यावरती तिने घोषित केलं की हा माझा स्नोमॅन आहे. इथे स्नो एंजल्स बनवायचा प्रयत्न चालला आहे. स्नोमध्ये झोपून त्यांना असं हातपाय हलवताना बघून खूप मजा वाटली. थोड्या वेळाने सूर्य ढगांच्या मागे गेला आणि लगेचच थंडी जाणवायला लागली. आत्तापर्यंत जे ऊन खूप प्लेझंट वाटत होतं ते अचानक कमी झालं आणि माउंटेन वेदर किती पटकन बदलू शकतं याची जाणीव झाली. लूर माउंटन हा फोर कॅल्किये नावाच्या एका गावाजवळचा पर्वत आहे.
इथून व्हॅली व्ह्यूज आणि अल्पाईन समिट्स दिसतात. हिवाळ्यामध्ये हा पर्वत पूर्णपणे बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेला असतो. पण आता एप्रिल सुरू झाल्यामुळे बराचसा बर्फ हळूहळू वितळायला लागलाय. तरीही काही ठिकाणी अजूनही स्नो दिसतोय आणि मुलांसाठी तो खेळायला पुरेसा आहे. तुम्हाला हिवाळ्यात लूर कसा दिसतो याची कल्पना यावी म्हणून मी इथे काही फोटो शेअर करते आहे. स्नोने झाकलेला हा माउंटन खरंच एखाद्या सुंदर चित्रासारखा दिसतो. जसजशी थंडी वाढायला लागली तसतसा आम्ही विचार केला की आता निघायची वेळ जवळ आली. त्या दिवशी आम्ही काही मोठी ॲडव्हेंचर्स केली नाहीत, ना खूप प्लॅनिंग ना खूप ॲक्टिव्हिटीज, फक्त एक सिम्पल फॅमिली आउटिंग डे, लास्ट स्नो एन्जॉय करण्यासाठी. निघताना मनात एक विचार आला, आता पुन्हा डिसेंबरमध्ये भेटू. स्नोला बाय बाय करत विंटरलाही गुड बाय केलं. आता उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. कधी कधी ऋतू बदलताना मनातही एक हलकंसं ट्रान्झिशन होतं. एका ऋतूच्या आठवणी मागे ठेवून नवीन ऋतूचं स्वागत करण्याची तयारी सुरू होते. ही एक छोटीशी ट्रिप स्नो माउंटेनची तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.